बातमी मुंबईच्या मानखुर्दमधून आहे। मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय। 2 जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे। मंडला परिसरामध्ये ही काल रात्री घडलेली घटना आहे। या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तिथे पोहोचली आणि त्यांनी सध्या ढिगारा उपसण्याचं काम केलेलं आहे। जखमींवर सध्या शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळते। जे जखमी आहेत त्यांना शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेलं आहे। 6 के 6 लोगों की मौत हो गई है। अभी भी हम लोग देख रहे हैं कि और कोई नीचे दबा हुआ है, इसलिए कारपोरेशन है, एनडीआरएफ की टीम यहाँ पर है, पुलिस वाले भी और कार्यकर्ता भी सब है यहाँ के लोकल, वो सभी यहाँ पर काम कर रहे हैं। मुझे लेकिन नहीं लगता कि 6 के ऊपर और कोई यहाँ पर ज़्यादातर होगा, लेकिन बहुत दर्दनाक घटना ये हुई है। इसमें 6 लोगों की मौत हुई है, सभी को हॉस्पिटल में सब बॉडी शिफ्ट कर दी गई है। और मैं कहूँगा कि ये पूरा स्लम एरिया है जैसे देखे जाए तो, और एक के ऊपर एक 12 बाय 12 के रूप में 4-4 मंजिल हो गई है। सब इल्लीगल कंस्ट्रक्शन यहाँ पर है, लेकिन ये बारिश के चलते आज पूरी बिल्डिंग नीचे बैठ गई, उसमें 6 लोगों की मौत हो गई है। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून त्या घटनास्थळी सध्या दाखल झाल्यात। सीमा, काय नेमकं सध्याचं चित्र तुम्हाला दिसतंय? काय दृश्य आहे? बचाव कार्य पूर्ण झालेलं आहे का? नक्की श्वेता, खरं तर काल रात्री 8:30च्या सुमारास मानखुर्दमध्ये 3 मजली जी इमारत आहे, जे घर आहे ते कोसळलं आणि या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर जखमींवर सध्या शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन काल रात्रीच पूर्ण करण्यात आलेलं आहे, सध्या अशी माहिती प्रशासनाकडनं दिली जाते। जे नागरिक यामध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। जेव्हा काही जणांना या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलं तेव्हा जे लहान मुलं आहेत दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि काहींना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं होतं। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल असेल किंवा इतर जे पथक आहेत त्यांनी बचाव कार्याला तात्काळ सुरुवात केलेली होती। 8:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलेलं होतं। सध्या आपण पाहतोय रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि जो मलबा या ठिकाणी ढिगार जो आपल्याला पाहायला मिळत आहे ते ढिगार काही दिवसानंतर किंवा काही वेळानंतर काढण्यात येईल अशी माहिती सध्या या ठिकाणी उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडनं दिली जात आहे। कारण सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या ठिकाणी जास्ती जागा नाही खरं तर ढिगार काढण्यासाठी, त्यामुळे जे काम अति महत्त्वाचं होतं ते रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि सोबतच इथे आता ज्या घरांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, जे धोकादायक घर आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल की हे घर खाली रिकामं करा। खरं तर हे जे 3 मजली घर पडलेलं आहे त्या घराला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती, धोकादायक घर म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं। इथे जे नागरिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं घर होतं, ज्यांच्या नावावरती हे घर होतं त्यांना लवकरात लवकर हे घर खाली करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली होती आणि शिफ्टिंगचं काम करणारच होते आणि तेवढ्यात काळाने या कुटुंबियांवरती घाला घातला आणि 6 जणांचा या दुर्घटनेत दुर्दैवी अगदी आता 6 जणांचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेमध्ये आणि त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा बेकायदेशीर घरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे त्या संदर्भात आता येत्या काळात काय नेमकी पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।